नमस्कार मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि छान असे मध्ये कट करून घेतले. तर मी टोमॅटोची प्युरी बनवणार आहे. इथे बघा, मी पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. तर पाणी छान असं गरम झालेलं आहे. तर इथे मी टोमॅटो टाकते पाण्यामध्ये. अगदी 10 मिनिटासाठी टोमॅटो छान असे शिजवून घ्यायचे आहे. इथे मी टोमॅटो छान असे शिजवून घेतलेले आहे. तर आता ही टोमॅटोची सालं काढून घेते. तर इथे बघा, टोमॅटो छान असे थंड झालेले आहे आणि मी आता मिक्सरला लावून घेणार आहे. त्यामध्ये टाकते मी लसूण आणि थोडंसं आलं. इथे मी आलं पण घेतलेलं आहे आणि इथे मी थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे. तर छान असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. तर इथे मी एक भांडं घेतले आणि त्यामध्ये हे सर्व पेस्ट मी ओतून घेते. छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे मी टाकते त्यामध्ये अर्धी वाटी रवा घेतला आणि रवा पण छान असा मिक्स करून घ्यायचा. इथे मी टाकते काळे तीळ, थोडेसे जिरे आणि इथे घेतला मी ओवा. छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे मी टाकते चवीपुरतं मीठ आणि इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर जितकं पीठ लागेल तसं आपण घ्यायचं आणि छान असं मिक्स करायचं. इथे घालते मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं तेल आणि छान असं मळून घ्यायचं. पाणी लागलं तर आपण पाणी पण घेऊ शकतो आणि छान असं घट्ट मळून घ्यायचं पीठ. इथे मी थोडंसं पाणी घेते. ते मिक्सरच्याच भांड्यामधलं पाणी होतं. थोडंसं घेतलं टाकून आणि छान असं पीठ मळून घेऊया. इथे छान असं पीठ मळून तयार झालेलं आहे. इथे मी छान अशा आता पुऱ्या लाटते. इथे मी तेल लावून घेतलेलं आहे. लाटून घ्यायचं. जास्त पातळ नाही लाटायच्या, मिडियमच ठेवायच्या. इथे बघा अशा. अशा पद्धतीने सर्व पुऱ्या अशा लाटून घ्यायच्या. इथे तेल तापलेलं आहे आणि मी आता इथे एक एक पुरी तळून घेते.
मस्त अशी पुरी तळलेली आहे. पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या. आपल्या टोमॅटोच्या पुऱ्या छान अशा तयार झालेल्या आहेत. सोबत चटणी आहे टोमॅटो आणि कांद्याची आणि दही आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.